आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तुकडेबंदी कायद्यातल्या जाचकटी शिथिल करणाऱ्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी. फळ पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. अनिल अंबानीच्या 2 कंपन्यांविरोधात सीबीआयकडून FIR दाखल. आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. तुकडेबंदी कायद्यातल्या जाचकटी शिथिल करणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. यामुळे सर्व जमीनधारकांची नावं 7 बाऱ्यावर येतील आणि लहान भूखंडांची खरेदी विक्री सुलभ होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मूळ हेतू हा काही बिल्डरला मदत करण्याचा नाही आहे. हे जे 60 लक्ष परिवार या ठिकाणी या कायद्याने नियमित होणार आहे, ते एकदम सर्वसाधारण ज्यांनी छोटे छोटे तुकडे घेतले आहेत प्लॉटचे, 600 फूटचे प्लॉट, 1200 फूटचे प्लॉट, 2000 फूटचे प्लॉट, असे जे तुकडे त्या ठिकाणी विकत घेतले आणि त्यांनी घरं बांधले किंवा नाही बांधले, त्या लोकांना या ठिकाणी प्रोटेक्शन मिळणार आहे. या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळ्या NA परवानगीची गरज भासणार नाही. त्याऐवजी एक वेळचं अधिमूल्य भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असं विधेयकात स्पष्ट केलं आहे. विधिमंडळाच्या इतर कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. सार्वजनिक विश्वस्त कायद्यात बदल करणारं विधेयकही आज विधानसभेनं मंजूर केलं. भीक मागण्यास प्रतिबंधक करणारं विधेयक आणि ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर झालं. याशिवाय नगरपरिषद नगरपंचायती औद्योगिक नगरी सुधारणा विधेयकालाही विधान परिषदेनं मंजुरी दिली. राज्यात इतर मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी 65 वसतिगृह असून इतर जिल्ह्यांमध्ये वसतिगृहासाठी जागा संपादित केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरात पान, तंबाखू तसंच अंमली पदार्थ मिळण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून कायद्यात बदल करून अशा प्रकरणांमध्ये मकोका लावण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. पानटपऱ्या उद्ध्वस्त करण्याच्या सूचना सर्व महानगरपालिका नगरपालिकांना देण्यात आल्या असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती दिली गेली होती. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या स्थानकासाठी नवीन आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतर काम सुरू करणार आणि पुतळा उभारणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरातल्या शाळा, गस्तीमध्ये स्थानिकांचा सहभाग अशा प्रश्नांवर लोकप्रतिनिधी, वन आणि महसूल विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्षवेधीच्या उत्तरावर दिलं. बिबट्यांची एकूण नसबंदी करणे ती सुरू झालेली आहे. केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागानं 5 असलेल्या बिबट्यांवर तुम्ही प्रयोग सुरू करा आणि 3 वर्ष प्रयोग करा. मी सांगितलं 3 वर्षाची गरज नाही, 6 महिन्यामध्ये हा प्रयोग यशस्वी होतो का नाही समजेल आपल्याला. आणि तो झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वन्य विभागामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपण याचं संतुलन राहील अशा प्रकारची मागणी करू आणि तसं करून टाकू. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माझा दवाखाना ही योजना अधिक व्यापकपणे राबवण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत दिली. या योजनेतून 604 दवाखाने आणि 1643 आरोग्य केंद्र सुरू झाली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातल्या महिला आणि बाल सुधारगृहांमधली सुरक्षा रक्षकांची रिक्त पदं महिनाभरात भरण्याचं आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिलं. जलसंधारण प्रकल्पांमधील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवली असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. नोंदणी पडताळणी प्रक्रियेत उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भाग घेता आला नाही. त्यामुळे याची मुदत वाढवण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार रब्बी हंगामातल्या सर्व अधिसूचित जिल्ह्यांसाठी नोंदणीची मुदत वाढवण्याबाबत राज्य सरकारनं केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल घेऊन आंबा, संत्र आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याकरता मुदत वाढ मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केलेल्या सुधारित मतदार यादी कार्यक्रमानुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करायची मुदत 5 दिवस म्हणजेच 15 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. तसंच मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्रसिद्ध करायची मुदतही 27 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुमारे 14,800 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयनं अनिल धीरूभाई अंबानी उद्योग समूहातल्या 2 कंपन्यांविरोधात आज FIR दाखल केले. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स विरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत. युनियन बँकेला 228 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी कंपनीचा तत्कालीन संचालक अनिल अंबानींचा पुत्र जय अनमोल अंबानी तसंच कंपनीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शरद सुधाकर यांना आरोपी बनवलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्रला 57 कोटी रुपयांना फसवल्याच्याही कंपनीवर आरोप आहे. FIR दाखल झाल्यानंतर सीबीआयनं मुंबईत उद्योगपती अनिल अंबानी यांच्या निवासस्थानी तसंच RCFLचा माजी संचालक देवांग मोदी याच्या पुण्यातल्या निवासस्थानी छापे टाकून झडती घेतली. रवींद्र सुधाकर याच्या घरावर छापा कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं वर्ध्याजवळच्या करंजा घाडगी इथं एका बेकायदा मेफेड्रॉन उत्पादन केंद्रावर छापा टाकून 192 कोटी रुपये किमतीचं 128 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तसंच हा पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायनं आणि सामुग्रीही जप्त केली आहे. या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. याचा पुढचा तपास सुरू आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच्यावर आज संध्याकाळी पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. सकाळपासून मार्केटयार्डमधल्या हमाल भवनात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं. बाजारपेठेशी निगडीत हमाल, तोलार, मापाडी यांनी बाबा आढाव यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच रांग लावली होती. धुळ्यातल्या गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचं आज सकाळी मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं. गुरुद्वाराच्या आवारात 1 डिसेंबरला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. नववर्षाच्या स्वागत समारंभाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या 22 ते 28 डिसेंबर दरम्यान अग्निशमन दलातर्फे विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत विविध रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बार, पब, लॉजिंग, बोर्डिंग, पार्टी हॉल्स, जिमखाने, बँक्वेट हॉल्स, अति गर्दी होणारे मॉल्स, तारांकित हॉटेल्स अशांची तपासणी केली जाईल. राज्यात बऱ्याच ठिकाणी गारठा वाढला आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली असून आज पारा 5.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं हुडहुडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात आज 5.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक शहरातही पुन्हा थंडी वाढली असून आज सकाळी 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर अहिल्यानगरमध्ये 7.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामातल्या सर्वात कमी 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ओदिशात कटक इथल्या बारामती मैदानावर सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शुभमन गिल हा 4 धावा काढून तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एका षटकात 1 बाद 5 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणाऱ्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी. फळ पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. अनिल अंबानीच्या 2 कंपन्यांविरोधात सीबीआयकडून FIR दाखल. आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.